नाशिकमधल्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण, शेतकरी आक्रमक, मनमाड येवला मार्गावर रास्ता रोको। शिवनेरी 70 तर साधी बस 80 रुपयांनी महागणार, 14% भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर, नवीन वर्षात अंमलबजावणी। गणवेशाचा निर्णय रद्द, जबाबदारी पुन्हा शाळा व्यवस्थापनाकडे, शालेय शिक्षण विभागाला उपरती। एमपीएससी परीक्षा देताना वयाचं टेन्शन नाही, भरती वयोमर्यादेत 1 वर्षांची वाढ, राज्य सरकारच्या निर्णयानं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा। पुण्यात उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यांवर कारवाई, आरोपीकडून 14 बेकायदेशीर इंजेक्शन्स जप्त, शरीरयष्टी चांगली होण्याचं दाखवायचं आमिष। मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुजोर अखिलेश शुक्लावर आणखी एक कारवाई, गाडीत पिवळा दिवा लावल्यानं पोलिसांकडून कारही जप्त, बायकोसह आणखी 2 अटकेत। कोल्हापुरात महायुतीची भव्य रॅली, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपद मिळाल्याचा जल्लोष। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, आयटी इंजिनियरसह सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा करुण अंत। किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडीची लाट ओसरली, मात्र राज्यातील गारठा कायम, धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। क्रिकेटपटू रॉबिन उत्तप्पा विरोधात अटक वॉरंट, रॉबिनवर प्रॉव्हिडंट फंड घोटाळ्याचा आरोप।